विकतचं गुलाबजामचं पाकिट आणता आहोत बघा, ते कसं करताल अजूनपर्यंत मला माहीतच नव्हतं. एका पॅनमध्ये 1 कप दूध आणि पाव कप पाणी घेत त्याला उकळी काढायची नाही, फक्त गरम करायचं. त्याच्यानंतर ते 2 मिनिटांनंतर त्या दुधात का नाही ते गुलाबजामचं पाकीट पुरं वतायचं आहे बघा. 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा आणि हे बघा असं ते मिश्रण तयार होतंय. त्यानंतर काय करायचं, एका ताटात ते काढून घ्यायचं आणि 1 चमचा त्याच्यात मैदा घालायचा आणि मस्तपैकी मळून घ्यायचंय बघा. कसं मऊ गार लुसलुशीत मळलोय का नाही असंच मळून घ्यायचं. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. त्याच्यानंतर मऊ हाताने का नाही असं जरा तुपाचा हात लावून असं गोळ्या तयार करून घ्यायच्या आणि छानपैकी त्या फ्राय करून घ्यायच्या. आणि फ्राय केल्याशी का नाही इकडे पाक तुमचा तयारच असतं. त्या पाकात का नाही कोमट असताना पाक का नाही ते सगळ्या गुलाबजाम टाकून घ्यायचे आणि 3 ते 4 तास अजिबात त्याला बघायचं नाही. लगेचच तुम्ही बघितल्याशी की पाक आतपर्यंत मुरणार नाही. 3 तासानंतर रिझल्ट बघा. आतपर्यंत पाक सगळा मुरला आणि 1 नंबर होतात. विकतल्या पाकिटाचे का ना असंच थोडासा दुधात गरम करून हे अशीच प्रोसेस करा. हे बघा विकतल्यासारखे मऊगार लुसलुशीत गुलाबजाम होतात.